ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या गोवेली गावातील आणि हे मुरबाडे परिवार, या मुरबाडे परिवाराच्या ताई अर्थात कैलासवासी सविता गोपाल मुरबाडे ताईंना 27 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। अतिशय सुस्वभावी असलेली आपली ताई कबाड कष्ट केले, मेहनत घेतली, आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं। या मुरबाडे परिवारामध्ये कार्य करत असताना जेवढं काही चांगलं जगता येईल तेवढ्या जगल्या, जेवढं चांगलं वागता येईल तेवढ्या वागल्या आणि जी सेवा वाट्याला येईल ती सेवा नम्रपणे करून कैलासवासी सविता गोपाल मुरबाडे ताई 27 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचा अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना एकदा माणसाचा जन्म झाला की तिथून माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाला सुरुवात होते। बरं का, जन्मापासूनच दुःखाला सुरुवात होते। तसं शास्त्राच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर जन्मापासून दुःखाला सुरुवात नाही व्हायला पाहिजे, कारण दुःखासाठी आमचा जन्मच नाही ना, सुखासाठी जन्म आहे। बरं का, आम्हाला जन्माला घालतानाच भगवंताने आमच्या बरोबर एवढं काही दिलेलं आहे, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक, आम्हाला संपणार नाही एवढं दिलेलं आहे। मनात वांचिरी पूर्व संचित केली। पूर्वी लोक म्हणायचे बघा, सगळ्यांना सांभाळणारा तो देव आहे, तो देव सगळ्यांना सांभाळतोय। आता त्या भाषेमध्ये थोडा बदल झाला फक्त, नाही का माऊली? पूर्वी कदाचित शिक्षण कमी असेल पण त्यांच्या म्हणी आणि त्यांचं बोलणं खूप प्रेरणादायी असायचं लोकांचं, नाही का? त्या माणसांचं काय बोलायचे माहितीये का? अरे कशाला घाबरतोय? त्या भगवंतानी जन्माला घालण्याच्या आधीच तुझी व्यवस्था केलेली आहे। अर्थात चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंतानी दाना निर्माण केलेला आहे, नाही का? किती प्रेरणादायी शब्द आहे ते, किती प्रेरणादायी शब्द आहेत। आम्हाला जन्माला घालण्याच्या आधीच भगवंताने आमची व्यवस्था केलेली आहे आणि मग जन्माला घातलेला आहे। पण तरी सुद्धा आमच्या वाट्याला दुःख का आलं बरं? ज्याने व्यवस्था केले ना त्यालाच विसरलो, नाही का? ज्याने जन्माला घातलं ना आम्हाला, ज्याने व्यवस्था केली ना आमची, त्यालाच विसरलो आम्ही। आणि केवळ त्याला विसरल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त झालं। कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं स्मरण होत नाही तोपर्यंत। जन्माला आल्यापासून माणसाला दुःख प्राप्त झालं कुठपर्यंत? जोपर्यंत ज्याने आम्हाला जन्माला घातलंय, जो आमची व्यवस्था करतोय, जो आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये राहून आत्मा म्हणून सांभाळतोय, त्या देवाचं स्मरण जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत माणसाला दुःख आहे। कारण का माहितीये का? जेवढं मनुष्य आपलंसं करतोय ना तेवढं दुःखच प्राप्त होत आहे माणसाला। एक अध्यात्म, परमार्थ, संत, भगवंत ह्या गोष्टी जर सोडल्या तर जेवढं माणसाने जवळ केले ना, जेवढ्यासाठी माणसाने धावपळ केले ना, ते माणसाला सुख देणार आहे का दुःख देणार आहे? या गोष्टी जर आपण बाजूला केल्या, भगवंत, संत, अध्यात्म, परमार्थ जे काही आहे ते जर बाजूला केलं तर बाकीचं सगळ्याचा विचार करा तुम्ही। मला एक तरी गोष्ट सांगा की ही गोष्ट सुख देणारी आहे म्हणून, आहे का? संसारातलं सुख पण माणसाला टोचतंय। कधीतरी अशा या सोप्याच्या गादीवर बसल्यानंतर आहे ना, असं इकडे तिकडे व्हावं लागतंय। त्याच्यात सुख जर असलं ना तर ते टोचतंय माणसाला, सुखही टोचतंय संसारातलं माणसाला। आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? भगवंत म्हणतात, मी निर्माण केलेली जी त्रिगुणात्मक माया आहे ती माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे। का कठीण झाली?
का दुस्तर झाली? आमचा प्रवाह वेगळ्या दिशेने सुरू झाला ना. आमचा प्रवास जो आहे ना, ज्या दिशेने सुरुवात व्हायला पाहिजे आमच्या आयुष्याची, त्या दिशेला न होता नको तिकडे सुरुवात झाली आमच्या प्रवाहाची, आमच्या प्रवासाची. त्यामुळे दुस्तर आहे. मग भगवंत म्हणतात ती अतिशय सोपी होईल, अतिशय तुम्हाला सुलभरित्या ती पार करता येईल. ती मायारूपी जो सागर आहे ती माया आहे, ती अतिशय सुलभरित्या अतिशय सोप्या पद्धतीने पार करता येईल. फक्त काय केलं पाहिजे? मला शरण आलं पाहिजे. जे मला शरण येतात ना त्यांना ते अतिशय सोपं आहे. दैवी वेशा गुणमय मम माया तुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंतिते. मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंतिते. जे मला शरण येतात ना त्यांना सहज ही माया तरुण जाता येते. ते सहज ही माया तरुण जात असतात. आमचं नेमकं झालंय काय माऊली माहितीये का? जिथून आम्ही सगळं काही समजता जाणता ज्याला म्हणतोय ते जिथून झालं की नाही, तिथून आम्ही काय करतोय? जी धावपळ करतोय ना ती फक्त आम्ही गुंतण्यासाठीच करतोय. आमची बद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठीच करतोय. तुम्ही विचार करा ना, जिथून मनुष्य धावपळ करायला लागलाय की नाही, बरं का, जिथून त्याची धावपळ चालू झाली की नाही, तिथून जर आपण विचार केला तर माणसाची धावपळ ही स्वतःला गुंतवून घेण्यासाठी आहे का मोकळा करण्यासाठी आहे? कशासाठी आहे? कोणती पण धावपळ बघा तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये जी पण तो धावपळ करतो ना ती कशासाठी करतोय बघा? गुंतवून घेण्यासाठी का मोकळा होण्यासाठी? जे जाळे तो निर्माण करतोय ना ते फक्त आणि फक्त गुंतवून घेण्यासाठी गुंतवतोय ना तो. फक्त आम्हाला आमचा भ्रम काय असतं माहितीये का? आमची 4 मुलं आहेत, बरं का, माझा एवढा मोठा परिवार आहे, माझा एवढं मोठं सगळं कुटुंब आहे, माझा एवढा मोठा समाज आहे. जेवढा व्याप वाढतोय ना तेवढा गुंतला जातोय. जेवढा व्याप वाढतोय तेवढा गुंतला जातोय. जेवढे माणसाला जास्त सोयरे ना तेवढी फुरसत पण नाही. असते का माऊली? जेवढे जास्त सोयरे ना, जेवढी सोयरी जास्त ना, जेवढे मित्र ना त्याचे जेवढे वाढवतोय ना तेवढे तो गुंतवून जातो. एखाद्याचा कार्यक्रम झाला की दुसऱ्याचा कार्यक्रम येतोय, तिसऱ्याकडे काहीतरीच होतंय, ती चौथ्याकडे काहीतरी तिथे बघावंच लागतंय. केलं पाहिजे, बघितलं नाही का, बघू नाही का, जाऊ नये का, सगळं काही केलं पाहिजे आम्ही. पण हे सगळं करत असताना आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही गुंतण्यासाठी करतोय की मोकळ होण्यासाठी करतोय. योगी जे हे सगळं सांडून, बरं का, हे द्वैत, ही देहबुद्धी, ही माया सगळं सांडून गेलेवाना. मधाल असा माता त्या मुलाला उपदेश करतात बघा, पाळण्यात असलेल्या मुलाला, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जडाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. जी तृष्णा आम्हाला गुंतवते की नाही, जी तृष्णा आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त करून देते की नाही, ती सांडता आली पाहिजे. आणि ती सांडतो तो योगी, ती सांडतो तो साधू, ती सांडतो तो योगी. तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. आम्ही देहाच्या संबंधाने जर आमच्या आयुष्याकडे बघितलं तर देह आयुष्यभर जी धावपळ करतय ना, शरीर आमचं देह फक्त बद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी, फक्त बांधण्यासाठी, मुक्त होण्यासाठी नाही. शरीराची धावपळ बघा ना, आणि सांगू का, मुक्त करण्याचा अधिकार शरीराचा नाहीच आहे, देहाचा नाहीच आहे. तुम्ही जोपर्यंत देहाच्या अधीन आहात तोपर्यंत मुक्त नाही. जोपर्यंत देहबुद्धीच्या अधीन आहात ना तोपर्यंत मुक्त नाही. आणि देहबुद्धीने बांधलेल्या माणसाने किती प्रयत्न केले म्हणजे तो मुक्त होईल. एखादा स्वतः बांधलेला आहे,
त्याला बरंच काही करायचं आहे, त्याची इच्छा जरी बरंच काही करायची असेल तरी बांधलेला आहे ना. समजतंय ना. काही लोक माऊली म्हणतात ना, आम्हालाही परमार्थ करावं असं वाटतंय, तुमच्या बरोबर यावं असं वाटतंय, बरं का, देवाचं नामचिंतन करावं असं वाटतंय, पण आम्ही बांधलेलो आहोत ना हो. नशीब का ते मान्य तरी करतात आम्ही बांधलेलो आहोत. समजतंय ना. आम्ही बांधलेलो आहोत हे नशीब का ते मान्य तरी करतायत. काय करणार महाराज, आम्हालाही वाटतंय हो, कुठे कीर्तन चालू असेल तिथे जावं बसावं, कुठे प्रवचन चालू असेल तिथे जावं बसावं, पण आता मुलाबालांचा व्याप एवढा वाढलाय ना. वाढलाय का वाढून घेतलाय? समजतंय ना. मुलाबालांचा व्याप एवढा वाढलाय ना, घरादाराचा आणि सगळा व्याप वाढलाय हो. काय सांगू तुम्हाला, उद्योगधंदे आता सगळं वाढलं ना, एक मिनिटाची पुरसत नाही. बरं मग कधीतरी त्या माणसाच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतंय, मराला टाईम नाही महाराज. काय बोलतोय तो, मराला टाईम नाही. आता मला सांगा, मृत्यू आल्यानंतर त्याला बोलून चालेल का, दादा मला टाईम नाही, तू कशाला आलाय रे माझ्याकडे, चालेल का? मृत्यू आल्यानंतर बोलून चालेल का, मला टाईम नाही, ज्याला टाईम असेल त्याला घेऊन जा, ज्याला वेळ असेल त्याला घेऊन जा. आणि अशा अवस्थेमध्ये मायेमध्ये, देहबुद्धीमध्ये, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये बांधलेला मनुष्य प्रयत्न किती जरी केले तरी जोपर्यंत त्याच्यातून मुक्त होत नाही ना, तोपर्यंत त्याचा खरा सुखाचा प्रवास सुरू होत नाही. सुखाचा प्रवास सुरू होत नाही. वासनेने बांधलेला आहे मनुष्य, व्यसनाने बांधलेला आहे मनुष्य. बरं का. काय झालं माऊली, नदी वर्गस पाण्यामध्ये भरलेली आहे, तुडुंब भरलेली आहे, आणि त्या नदीच्या ह्या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे. नदीतून आणि पाण्यातून जर जायचं आहे ह्या तीरावरून त्या तीरावर, तर आपली निंजा गाडी चालेल का? स्कॉर्पिओ किंवा अजून फॉर्च्युनर किंवा काय रेंज रोव्हर अजून काही चालेल? तिथे काय पाहिजे माऊली, होडीच पाहिजे. बरोबर आहे की नाही, तिथे होडीच पाहिजे. किती जरी श्रीमंत माणूस असेल आणि तो जरी बोलत असेल की मी एसी गाडी शिवाय फिरत नाही, दादा ती तुझी असेल, तू फिरत नशील, पण इथे तुला फुल नैसर्गिक हवाच खावी लागेल. बरोबर आहे की नाही. आता ह्या तीरावरून त्या तीराला जायचंय म्हटल्यानंतर होडीची व्यवस्था होती, पण जे प्रवासी होते ना त्यांना त्या होडीपर्यंत पोहोचायलाच संध्याकाळ, दिवस बुडला, ज्याला आपण बोलतो की नाही साचेड्डा पराची वेळ, भाषा ऐकली असेल ना तुम्ही. दिवस बुडला असा, आणि मग त्या वेळेला तिथे गेले ते. आता गेल्यानंतर बघितलं नेमकं तर काय झालं माहितीये का, नाववाडी काका ते संध्याकाळ झाली, रात्र होते म्हणून घरी आलेले, नाववाडी तिथे नव्हते. यांनी बघितलं होडी आहे, वल्हे पण आहेत त्या होडीमध्ये. मग विचार केला, आपण 4 जण आहेत, तो नावाडी पण माणूसच आहे ना, तो जर वल्ले मारू शकतो, आपण नाही वल्ले मारू शकत. बसले ना ते 4 पण, आणि लागले वलवायला लागले. एक थकला की दुसरा, दुसरा थकला की तिसरा, तिसरा थकला की चौथा. अशा प्रकारे वलवता त्यांच्या बाता पण खूप रमल्या. त्या बाता एवढ्या रमल्या, त्याच वेळेला गावात काहीतरी झालं होतं. काहीतरी झालेलं असलं ना गावामध्ये, आणि त्या बाता जर निघाल्या ना तर माय माऊल्या 3-3, 4-4 तास बसतात. दादा बाबा सुद्धा एखाद्या नाक्यावर, एखाद्या चौकामध्ये 3-3, 4-4 तास बसतात, आणि कसा वेळ निघून जातो त्यांचा त्यांना पत्ता पण लागत नाही. उलट बोलतात, बरं झालं आपण एकत्र आलो, कसा टाइम गेला पत्ता लागला नाही. पण कुठे गेला दादा, गेला तो जो टाइम गेला तो कुठे गेला. बरं का. असो, तो त्यांचा तो विषय निघाल्यानंतर बराच काळ त्या विषयामध्ये त्यांचा निघून गेला. त्यांना समजलंच नाही की आपण किती वेळ झाले वल्ले मारतोय. ज्या वेळेला बराच वेळ निघून गेला तेव्हा त्यांच्या लक्षात आला, अरे तो नावाडी असल्यानंतर फार फार अर्धा पाऊण 1 तास, 1 तास पण नाही, काय पहिल तीराला जातोय आपण. आज आपण एवढा वेळ झाला वल्ले मारतोय, का अजून तीर येत नाही. बॅटऱ्या मारतात ते, पण पुढे मारतायत आणि पाहतायत अजून तो तीर किती लांब आहे. बरं का, किती लांब आहे पाहतायत.
अजून बराचसा अंतर असं करता करता पहाट झाली दादा. वल्ले मारायचं काम चालू आहे आणि पहाटे अगदी थोडं उजेडायच्या वेळेला तो नावाडी काका आला. त्यांनी त्या तीरावर उभा राहून आवाज दिला, रे काय करताय? तेव्हा त्यांनी मागे बघितलं तर जिथे बसले होते तिथेच नाव होती, जरा पण हलली नव्हती. तेव्हा त्यांनी सांगितलं त्या माणसांनी, तू वल्ले मारतो त्यावेळेला नाव आपोआप पुढे जाते. आम्ही रात्रभर वळवले नाव, रात्रभर वल्ले मारले, पण आम्ही जरा सुद्धा नाव पुढे हलली नाही. तेव्हा त्याने सांगितलं त्या नावाड्याने की रोज संध्याकाळी इथून जाताना मी माझी नाव या झाडाला बांधूनच जातो. आता मला सांगा, रात्रभर वल्ले मारले, अजून किती दिवस वल्ले मारले असते म्हणजे नाव पुढे गेली असती? किती दिवस? बांधलेली नाव आम्ही किती जरी वळवली ना, नाही पुढे जाणार दादा, नाही पुढे जाणार. समजतंय ना? तसे आम्ही व्यसनाने बांधलेलो आहोत. किती दिवस गणपतीला नवस केले म्हणजे देव पावेल मला सांगा? व्यसनाने बांधलेलो आहोत आम्ही, वासनेने बांधलेलो आहोत. किती दिवस बाप्पाला हात जोडले म्हणजे बाप्पाची कृपा आमच्यावर होईल? आम्ही देहबुद्धीने बांधलेलो आहोत, आम्ही मायेने बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत. किती दिवस उपवास केला म्हणजे देवी आम्हाला पावेल? पहिले दोर सोडा. समजतंय ना? मग बाकीच्या भानगडी करायची तुम्हाला गरज लागणार नाही. वासनेचा दोर सोडून टाका, व्यसनाचा दोर सोडा. काय माणूस गुंतवतोय, सगळं सोडायला तयार होतोय पण ते नाही. बरं का? सगळं सोडायला तयार होतो माणूस पण ते नाही. एक वेळ बोलतो पण नाहीतरी असा तसा मरासाच आहे. म्हणजे मृत्यूला सुद्धा जवळ करायला तयार होतो तो, पण व्यसन सोडायला मागत नाही, वासना सोडायला मागत नाही. वाईट गोष्टी ज्या आहेत त्यांचा त्याग करायला माहित नाही, त्याला वाटत नाही असं त्याग करावा असा. बरं मला सांगा, वाईट कर्म करणाऱ्याला माहिती नाही का मी करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? समोर खरडा आहे, बुद्धी आपली काम करते ना, तिथे समजते ना बाबा खरड्यात जर माझी गाडी आपटली पडली तर गाडी सकट मी पडेल. तेवढं तर काम करते ना बुद्धी आपली. त्या खरड्यामध्ये जर माझा पाय पडला तर पाय दचकेल, पायाला चमक येईल, कदाचित मी पडलो जाईल, पाय मोडेल. रस्त्यातले खरडे कळतात पण आयुष्यातले खरडे कळत नाहीत, हे दुर्दैव आहे. बरं का? रस्त्यातले खरडे कळतात पण आयुष्यातले खरडे कळत नाही. बरं, रस्त्यातले खरडे कळतात पण माणसाच्या आयुष्यातले माणसाला खरडे कळत नाहीत, नाही का? हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. बरं का? आणि म्हणून आम्हाला पहिले काय करायचंय माहितीये का? त्या ज्या बंधनामध्ये आम्ही आहोत ना त्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. किती सोपं आहे ना, नाही का? कशात बांधलोय ना आम्ही त्याचं ज्ञान आधी आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि मग ज्ञान झालं की सुटण्यासाठी, मोकळं होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही देहबुद्धीमध्ये बांधलोय. आता जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतोय तोपर्यंत मला सगळं आहे. आपला विषय काय बघा, जोपर्यंत देहाच्या अधीन आहेत ना तुम्ही, देह म्हणून कार्य करताय ना, तोपर्यंत मुक्त नाही, तोपर्यंत मोक्ष नाही, परमार्थ नाही, भक्ती नाही. तोपर्यंत विधेय स्थिती निर्माण झाली, देही असून विधेयी, विधेय स्थिती निर्माण झाली ना की मग परमार्थ आहे, मग भक्ती आहे, मग मुक्ती आहे, मग मोक्ष आहे. आम्हाला पहिले आमच्या देहावरचं प्रेम कमी करायचं आहे. काय म्हणतात मदालसा माता त्या मुलाला, हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे धन कुबेराचे येते, मनुष्याचे काय आहे? नाशिवंत येते. पण नाशिवंत जरी असलं तरी आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी, आम्हाला मोकळं होण्यासाठी भगवंताने दिलेले सगळ्यात भारी, सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे ते. समजतंय ना? नाशिवंत जरी असलं ना तरी प्राण्या पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहे ना. आता प्राणी पक्षी जी कर्म करत नाही ती कर्म मनुष्य करतो, हे दुर्दैव आहे, हे माणसाचं दुर्दैव आहे. समजतंय ना? प्राणी पक्षी जी कर्म करत नाही ती कर्म आज मनुष्य करतो, हे दुर्दैव कोणाचं आहे? माणसाचं.
पण एकीकडे जर आम्ही बघितलं, जरी नाशिवंत असेल ना दादा, तरी सुद्धा त्याला एवढा महत्व आहे की 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी भगवंताने दिलेलं हे साधन आहे. त्या साधनावर आम्ही प्रेम केलं पाहिजे, त्या साधनाचा आम्ही विचार केला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला डोळ्यातून पाहता येतंय ना, दिसतंय ना, तोपर्यंत आम्ही देवाला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. जोपर्यंत आम्हाला कानातून ऐकायला येतंय ना, तोपर्यंत आम्ही कानातून देवाचं ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे ना. हातपाय जोपर्यंत काम करतात तोपर्यंत देवाच्याकडे प्रार्थना करा, देवा. अरे जोपर्यंत हातपाय काम करतात ना, तोपर्यंत देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. समाजाचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. समाजकार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. चांगली कर्म आमच्याकडून घडली पाहिजे. बरं, याच्यामध्ये कधी कुठला इंद्रिय साथ सोडेल हे आपल्याला माहिती आहे का? कधी साथ सोडेल माहिती आहे? हे जग पाहता पाहता नजर आमची कमी झाली, आम्हालाच माहिती नाही कशी झाली ती. जेव्हा लांबच दिसायला बंद झाला, असं अंधार दिसायला लागला, तेव्हा बोलतो आता जायला लागेल डोळ्याच्या दवाखान्यामध्ये, नाही का? या जगाचं ऐकता ऐकता आमची कानाची क्षमता, ऐकण्याची क्षमता, श्रवण इंद्रिय कधी निकामी झालं आमचं आम्हाला माहिती नाही. बरं, ते पण सांगतो तुम्हाला, जोपर्यंत थोडीफार त्यात ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंतच मशिनी काम करतात. जर त्याची स्वतःची क्षमताच नाही राहिली ना, तर डॉक्टर सांगतात मशीन लावून पण उपयोग नाही. बरं का? क्षमता जर काहीच राहिली नाही ना स्वतःची, तर मग डॉक्टर सांगतात मशीन लावून पण उपयोग नाही. आम्ही एखादं व्यसन करून आमच्या देहाची सहज वाट लावतोय, सहज वाट लावतोय. आम्ही एखाद्या वासनेअधीन होऊन आमच्या देहाची सहज वाट लावतोय. आम्हाला कळत नाही आम्हाला आम्ही काय करतोय. सगळं बाजारात विकत मिळेल रे, पण हा नरदेह पुन्हा मिळेल? किती पैसे खर्च केले म्हणजे पुनर्जन्म आपल्याला मानवाचा मिळेल? कोणी सांगू शकतंय का? आता मिळालंय, पुन्हा मिळेलच याची गॅरंटी आहे? बरं, मिळालंय हे भाग्य आहेत ना आमचं, मिळालंय आमचे भाग्य आहेत की नाही? त्याच्या पुढे जाऊ चला. आता मिळालंय आणि मिळून सुद्धा आयुष्य मिळालं हे महत्वाचं आहे. ज्या मायमाऊलीच्या उत्तरकार्याच्या निमित्तानं ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, मला सांगा ना, त्यांच्या फोटोकडे जर बघितलं तसं वाटतंय का हे जाण्याचं वय होतं त्यांचं? त्यांच्या मुलाबाळांकडे जर बघितलं आपण तर असं वाटतंय का ह्या मुलांना आतापर्यंत आईची माया पुरेपूर मिळाली असेल, आई कळली असेल, आई समजली असेल? वाटतंय? ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्यांना आईची गरज आहे, आईच्या माईची गरज आहे, आईच्या प्रेमाची गरज, आईच्या वात्सल्याची गरज ज्या वेळेला आहे, नव्हे आईच्या मार्गदर्शनाची गरज ज्या वेळेला आहे, त्याच वेळेला ती माई माऊली त्यांना सोडून जाते. जगावं प्रत्येकाला वाटतंय रे, पण आयुष्य किती असावं ते आपल्या हातात नाही. आयुष्य किती असावं ते आपल्या हातात नाही. आणि म्हणून नरदेह मिळून सुद्धा आम्हाला भगवंताने आयुष्य दिलंय ना, हे आमचं मदभाग्य आहे. आयुष्य दिलंय ना, नाही का? बघा, ऐका, एखादा इंद्रिय जर निकामी झाला ना दादा, तर कदाचित तो इंद्रिय तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळेल, पण इंद्रिय जोडल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही. बरं का? तो इंद्रिय, तो पार्ट तुमच्या शरीरातला एखादा निकामी झालेला, पैसा असेल तर हल्ली सगळं बाजारात मिळतंय आणि देणारे सुद्धा असतात. करोडो रुपये दिल्यानंतर जे गरीब माणसं आहेत ती काय बोलतात, जाऊ दे चल, एक पार्ट जातो ना माझं घरदार तरी सुखाने राहते. आणि हे आपण ऐकलेलं आहे पूर्वी. बरं का? मंत्री होते, मंत्री, त्यांचा एक पार्ट निकामी झाला आणि सर्वत्र एक वार्ता, बातमी पसरली की तो पार्ट जो कोणी देईल त्याला अमुक अमुक करोड रुपये ते मंत्री द्यायला तयार आहेत. घडलेली हकीकत सांगतो तुम्हाला. आणि आपल्यासारखा एक गरीब माणूस असा तयार झाला की ठीक आहे चल, जर करोड रुपये मिळत असतील
माझी मुलं बालं तरी सुखाने राहतील, आनंदाने राहतील, थोडेफार दिवस तो पाठ काढल्यानंतर मला जो काही आयुष्य मिळेल तो मिळेल. तो द्यायला तयार झाला, त्याला पैसेही त्याच्या अकाउंटला आले गेले बरं का. इकडे शस्त्रक्रिया झाली, त्याचा पार्टही काढला. तो मंत्री त्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये येण्याच्या आधीच मेला गेला. माहितीये तुम्हाला तो मंत्री कोण होता? ते मंत्री कोण होतं ते माहिती? आपल्याला त्यांचा विषय नाही, ते काय ना आपण काय, तिथे आपण जरी असतो तरी तेच. समजतंय ना? आपण जरी असतो तरी तेच. विषय काय माहितीये का? तुमच्याकडे पैसा असेल रे, तुम्ही पार्ट विकत घ्याल. आयुष्य कोणीही घेऊ शकत नाही, कोणीही घेऊ शकत नाही. मग मदभाग्य आहेत ना आपल्याला, भगवंताने नरदेह दिलेला आहे आणि नरदेह देऊन सुद्धा हे आयुष्य दिलेलं आहे. आयुष्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर फक्त ज्ञान प्राप्त करून घ्या. आम्हाला कसं जगायचंय, कसं वागायचंय, आणि त्यासाठी हे प्रवचन आहे. कीर्तन प्रवचन जे आहेत ते त्याच्यासाठीच येतात. आम्ही कसं जगावं, वागावं हे आम्हाला कळावं यासाठी, बरं का. जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येतात. सांगू का? ज्याच्या आयुष्यात दुःख नाही ना त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. काय? ज्याच्या आयुष्यात दुःख नाही ना व्यर्थ आहे त्याचं आयुष्य. कारण दुःख आम्हाला भगवंताचं स्मरण करून देत आहे, दुःख आम्हाला परमार्थाची आठवण करून देत आहे, दुःख आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण करून घेत आहे. म्हणून दुःख हवं आहे. आपल्याच वाटेला दुःख आहे का? फक्त आम्ही नाराज होतो, संत कधी नाराज झाले नाहीत. त्यांनी देवांचा विचार केला का? त्या दुःखाने जर देवांना दिकाना जर सुद्धा सोडलं नाही, बरं का. भगवान विष्णूंचा अवतार प्रभू रामचंद्र, पण तरी सुद्धा वनवासाला जावं लागलं ना 14 वर्ष. बरं, आपण बोलतो 14 वर्ष वनवास, पण त्या 14 वर्षामध्ये काय काय घडलं कल्पना पण करू शकत नाही. कशाला सामोरे जावं लागलं भगवंताला सुद्धा. कुठले कुठले प्रसंग आणि काय काय दुःख आलं वर्णन करू शकत नाही आपण. भगवान विष्णूंचा अवतार भगवान श्रीकृष्ण, पण शेवटी जन्म कुठे आहे? कारागृहात जन्म आहे. बरं, तिथपर्यंतच का? जगावं, वाढावं, मोठं व्हावं, चांगल्या प्रकारे कार्य करावं म्हणून वसुदेवाने स्वतःचा जीव आणि त्याचा विचार न करता यमुना पार करतात वसुदेव. पूर आलेली यमुना पार करतात वसुदेव रातोरात. काय? माझ्या बाळाला सुरक्षित ठेवायचंय, माझ्या बाळाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं आहे. दुःख कोणाच्या वाटेला नाही आहे. येणाऱ्या प्रसंगाचा आधी ज्ञान प्राप्त करून घ्या, बरं का. एका गावाचे जावई बापू ते त्यांच्या सासूरवाडीला चालले होते. एक माणूस त्याच्या सासूरवाडीला चालला होता, बरं का. आणि अशी वाहनं विनं नव्हती. फार पूर्वीची गोष्ट आहे, फार पूर्वीची गोष्ट आहे. वाहनं नव्हती, रस्ते नव्हते, आणि तो गाव पण अशा ठिकाणी होता की शेत ओलटून रस्ता, बरं का, शेता बांधावरून रस्ता, असा गाव होता तो. आणि तो निघाला जायला. असेच पावसाळ्याचे दिवस, पाऊस पडलेला, एवढा पाऊस पडलेला की रोडवरचे खरडे सुद्धा किती मोठे ते दिसत नव्हते. त्यावेळेला रोडच नव्हता. समजतंय ना? शेत भरलेली, बांध वगैरे ओलांडून चाललेली अशी, पण तो वाट काढत 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 पुढे निघाला. आणि पूर्वी कसं असायचं माहितीये का? बांधाला लागूनच शेतामध्ये विहीर असायची. डवरा बोलायचो आपण त्याला, बरोबर ना? बरोबर आहे की नाही दादा? असा बांधाला लागूनच असायचा. काय झालं नेमकं? त्या बांधावरून जाता जाता त्याचा पाय घसरला आणि त्या विहिरीमध्ये तो पडला, त्या डवऱ्यामध्ये तो पडला, बरं का. आणि खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय, वर येतोय. त्या शेतात काम करणारी माणसं ओरडायला लागली, ओ पाहुणं, अहो हातपाय हलवा, जरा हातपाय हलवा, शांत काय राहिले, शांत राहाल तर बुडून माराल.
समजतंय ना? आता वर आल्यानंतर त्याला आवाज आला, हातपाय हलवा. बुडाच्या आत हातपाय हलवायला सुरुवात केली, कडेला आला, निघाला बाबा कसा तरी. बरं का? सासूरवाडीला जायचं म्हणजे किती किती संकट, किती किती प्रसंगांना सामोरे जावं लागतंय बघा. आणि पुढे निघाला बाबा तसाच. आता काय करणार नाही का, तशाच आपल्या ओल्या अंगाने पुढे निघाला. आणि पुढे निघाल्यानंतर एका बांधाच्या बाजूला असलेला डवराच, विहीरच, पण गाळाने पूर्ण भरून गेली होती. तिला उकरलीच नाही कधी, कारण त्या शेतकऱ्याला कधी वाटलंच नाही का तो गाळ काढावा आणि पाण्याची गरज आहे, कधीच नाही. पूर्ण गाळाने चिखलाने भरून गेली होती. आणि नेमका हा पाहुणा त्या चिखलाच्या खरड्यात पडला. आता त्याने तिथला बोट इथे घेतला. समजतंय का? बोलतो इकडची माणसं बरोबर सांगतात हातपाय हलवा. जसे त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली ना, तसे बाजूच्या शेतातली माणसं ओरडून सांगतात, ओ पाहुणं, जसे आहेत तसेच थांबा, हातपाय हलवू नका. आणि हातपाय जर हलवाल ना तर अजून आज जाल चिखलामध्ये. काय म्हणे माणसं आहेत रे, तिकडची बोलतात हातपाय हलवा, इकडची बोलतात नका हलवा. दादा सिच्युएशन वेगळी आहे ना, प्रसंग वेगळे आहेत ना. समजतंय ना? तिकडे पाणी होतं, त्या पाण्यातून जर तुला बाहेर पडायचंय तर हातपाय चालवावा लागणार आहे दादा. इकडे चिखल आहे, या चिखलामध्ये जेवढा स्थिर राहशील ना. समजतंय ना? खर तर कार्यकारण संसारूपी चिखलामध्ये आम्हाला हातपाय हलवायचे आहेत. कार्यकारण नाही तर जेणेकरून स्थिरच राहायचं आहे. तुम्ही जेवढं स्थिर राहाल ना तेवढं सुखी. म्हणजे काम करू नका असं नाही हो का. काम धंदा उद्योग नोकरी व्यवसाय सगळा करायचंय, उलट अगदी चांगल्या प्रकारे करायचंय, चांगल्या प्रकारे आपला आदर्श इतरांनी घ्यावा असं वागायचंय, जगायचंय. पण तिथे जी मीपणा आहे ना, मी करतोय, माझ्यामुळे आहे, माझ्यामुळे चाललंय, हा विषय बाजूला ठेवून, हा अहंकार, हा अभिमान बाजूला ठेवून आम्ही करायचंय. आणि आम्हाला हातपाय हलवायचे आहेत. या संसारूपी भवसागरामध्ये जर तरुण जायचं असेल ना तर आम्ही परमार्थात हातपाय हलवले पाहिजेत. आम्ही भक्तीमध्ये हातपाय हलवले पाहिजेत. इथे शांत बसून चालणार नाही, इथे स्थिर बसून चालणार नाही. हातपाय हलवले पाहिजेत. म्हणजे आता श्रवण करतोय ना, थोड्या वेळाने एकदा प्रवचन संपलं की ते आठवायचं आहे, काय ऐकलं ते मनन करायचं आहे. बरं का? आणि निजध्यास करायचंय आम्हाला. जे मनन करू ना, जे चांगलं आहे ते घेतलं ना, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. का? ज्या दिवशी आम्ही ही क्रिया करू ना त्या दिवशी आमच्यामध्ये बदल होईल, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन होईल. आणि फक्त ऐकतोय. बरं, ऐकता ऐकता पण काय करतोय, उठल्याबरोबर अंग झटकतच उठतोय. तुम्हालाच राहू द्या. ऐकलं काय ना विसरलं काय असं होतंय. आतापर्यंत आपण किती प्रवचन ऐकले असतील माऊली, किती प्रवचन ऐकले असतील. आतापर्यंत आम्ही कितीतरी कीर्तन श्रवण केले असतील, कितीतरी. अंतर्मुख होऊन जरा स्वतःला विचारा, बदल काही आहे का? बरं का? आता आपल्या भाषेत सांगू का, आतापर्यंत आपण किती गणपती बुडवले असतील. समजतंय का? ही भाषा आपली आहे बरं का. विसर्जन वेगळा राहिला, विसर्जन वेगळा राहिला. अहो, काल एक व्हिडिओ बघितली, मोठी मूर्ती होती, बुडत नव्हती, उभे राहिले होते त्याच्यावर. याला काय म्हणतात? बुडवणंच बोलतात ना. याला काय विसर्जन बोलता येईल का? विसर्जन बोलता येईल याला? मोठी मूर्ती होती दादा, ती पाण्यामध्ये जात नव्हती, उभे राहिली ती माणसं त्याच्यावर. बघितली व्हिडिओ होती सोशल मीडियाला. याला विसर्जन म्हणतात का बुडवणं म्हणतात? तुम्ही जर मोठ्या मूर्त्या अगदी ज्या तुमच्याने उचलत नाहीत अशी 10-12 जण जर पुलावरून खाली ढकलून देत असाल तर याला बुडवणं म्हणतात का विसर्जन म्हणतात? आतापर्यंत आम्ही कितीतरी बुडवल्या. बरं का? आम्ही कशात बुडतो हेच आम्हाला कळत नाही दादा. भगवंताच्या मूर्तीचं विसर्जन करता करता साधं उदाहरण बघा. साधं काय बोलतो माहित, एखादा माणूस माहितीये का, 20 वर्ष झाली आमच्या घरी गणपती आणतोय आम्ही मूर्ती रूपाने. किती? 20 वर्ष. काय म्हणतात 30 वर्ष झाली आमच्या घरी आम्ही गणपती आणतोय. 30 वर्ष. मला सांगा 30 वर्ष
मूर्तीचं विसर्जन करता करता एकाच वाईट विषयाचा जर यांनी विसर्जन केला असता तर आतापर्यंत देव झाला असता ना. काय समजतंय का? एकाच वाईट विचाराचा फक्त विसर्जन करायचा होता. मूर्तीच्या बरोबर ह्या वेळेला वाईट वासनेचा त्याग करायचाय, चला. पुढच्या वेळेला वाईट व्यसनाचा त्याग करायचाय, चला. वाईट बुद्धीचा त्याग करायचाय, चला. एका वेळी मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळेला एकच वाईट गुण जर आम्ही विसर्जन केला तरी सुद्धा आमचं आयुष्य सुंदर होईल, आमचं जीवन सुंदर होईल. आम्ही निर्माल्य विसर्जन करतो पण आमच्या अंतराचा कचरा तसाच ठेवतो ना, आमच्या मनातला कचरा तसाच ठेवतो बरं का. मनातला कचरा आम्ही तसाच ठेवतो. म्हणून आम्हाला काय करायचं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बांधलोय ना बरं का, त्याचं पहिलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कशात बांधलोय आम्ही, काय म्हणतात भगवंत या 7व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. माझ्यापासून निर्माण झालेली ही गुणात्मक माया आहे की नाही, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण आदी करून अनेक गुण माणसाच्या अंतःकरणामध्ये आहेत. भगवंत म्हणतात ही माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, पण जो मला शरण येतो तो सहज तरुण जातो. आता भगवंताला शरण येणं म्हणजे फक्त मूर्ती रूपाने आणून पूजा करणं का? बरं, त्याच्या पुढे पण माणूस काय काय करतो ह्या 10-12 दिवसात दादा, काय काय बघायला भेटतं देवाला ना, आणि काय काय ऐकायला मिळतं ते त्याचं त्यालाच माहिती. खरं की कुठे माय माऊली? विसर्जनाच्या वेळेला तर माझ्या माय माऊली खाली मान घालतात, अशी गाणी देवाला ऐकवतात. काय धर्म करतोय की अधर्म करतोय आम्ही? बदलले सृष्टी की माणूस? सृष्टी बदलली की माणूस? समोर सीताफळाचं झाड आहे, काही वेळाला त्याला सीताफळच येणार आहे, पेरू नाही, येतील का? माणूस सांगतोय मंदिरात चाललोय आणि जाऊन पाण्यावरून येतोय, आल्यावर त्याचा हावभाव बघितल्यावर बोलतात कुठले अभंग पाठ केले बरोबर तुम्ही एवढी झुगायला लागले. अवस्था बघा काय आहे माणसाची. माणूस बदललाय, सृष्टी नाही बदलली दादा, सृष्टी नाही बदलली. आम्हाला स्वतःला बदलायचं आहे, आमच्या स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा आहे. आमच्या आयुष्याचा आम्हाला जर आनंद घ्यायचा आहे, आमच्या जीवनाचा जर आम्हाला आनंद घ्यायचा आहे ना, सगळ्या बाजूला सावना दादा आपल्या हातात आहे ना, सगळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय करायचं गरज आहे कोणाची वाट पाहायची सुधरवण्यासाठी? ज्याने स्वतः मनापासून विचार केला ना तो तात्काळ त्याच वेळेला जिथे बसलाय तिथेच विचार केला ना, त्याच वेळेला तो सुधरलेला आहे, सुटलेला आहे. फक्त त्याने स्वतः मनापासून विचार केला पाहिजे. भगवंत काय म्हणतात, मला शरण ये. अरे शरण येणं म्हणजे काय? नुसती अगरबत्ती लावणं म्हणजे देवाला शरण जाणं आहे का? नुसता दिवा देवाच्या पुढे पेटवणं प्रज्वलित करणं म्हणजे देवाला शरण जाणं आहे का? प्रत्येक ठिकाणी आमच्या डोळ्यातून देवाला पाहणं याला देवाला शरण जाणं म्हणतात. कानातून देवाचं ऐकणं याला शरण जाणं म्हणतात. मुखातून फक्त देवाचेच गुणगान गाणं याला शरण जाणं म्हणतात. सर्वांगाने देवाचं कार्य करणं याला देवाला शरण जाणं म्हणतात. मला सांगा, सर्वांगाने जर देवाचं कार्य आमच्याकडून घडलं, धर्माचं कार्य आमच्याकडून घडलं, तर ही माया तरुण जायला काही कठीण आहे का? कठीण आहे का? सोपी आहे हो, अतिशय सोपी आहे. फक्त आम्ही कशाचा त्याग करायचा आहे ना ते आम्हाला कळलं पाहिजे. कशाचा त्याग करायचा आहे आम्हाला कळलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे दादा. तुकोबांनी जसा आनंद घेतला ना आयुष्याचा तसा आम्हाला आनंद घेता आला पाहिजे. माऊली ज्ञानोबांनी जसा आनंद घेतला की नाही तसा आम्हाला आनंद घेता आला पाहिजे. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जसा आनंद घेतला तसा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे आयुष्याचा. त्या पद्धतीने वाटचाल करायची म्हटल्यानंतर आम्हाला त्यांनाच डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहेत ना, बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीने वाटचाल करायची म्हटल्यानंतर आम्हाला कोणाला डोळ्यासमोर ठेवायला लागणार? तुकोबांनाच आठवावे लागणार आहेत, माऊली ज्ञानोबांनाच आठवावे लागणार आहेत. त्यांना आठवलं की बरोबर आमची त्या पद्धतीने वाटचाल होणार आहे, त्या पद्धतीने आमचा प्रवास सुरू होणार आहे. आणि म्हणून त्रिगुणात्मक जी माया आहे ती जर तुम्हाला तरुण जायची असेल तर अतिशय सोपं आहे. भगवंताला आम्ही शरण गेलो पाहिजे. मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. माया मेता तरंती ते.
बर का, कितीही प्रसंग आले ना, कितीही दुःख आलं ना, तरी भगवंताचं विस्मरण होता कामा नये, देवाचं विस्मरण होता कामा नये. आमचा उद्धार होण्याचा मार्गच आहे नामस्मरण. या कलियुगामध्ये अतिशय साधं आणि अतिशय सोपं साधन जर कुठलं असेल ना, अतिशय साधं आणि अतिशय सोपं भगवंताचं नामस्मरण, देवाचं नामचिंतन करणं अतिशय सोपं साधन आहे. ते झालं पाहिजे, केलं पाहिजे ना. आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असतो बरं का. जिथे मनाचं मनोरंजन असेल ना, जिथे मनाचं मनोरंजन असेल ना, तिथे आम्ही सगळ्यात पुढे असतो. किती पुढे असतो, आमच्यासाठी जागा पकडतो, पण बाजूला रुमाल पण टाकून ठेवतो. खरं आहे की कुठे आहे? मनाचं मनोरंजन असेल तिथे, नाही का, तिथे थांबावं लागते लोकांना. बाबा पुढे येऊ नका, कुठे स्टेजवर चाललेत, ती नटी अजून मागे जाईल. काय टीव्हीच्या जवळ किती माणसं जवळ बसतात बरं. लांबून जे दिसतंय तेच जवळून दिसतंय, पण काहींचा भ्रम आहे जवळ गेल्यावर अजून काहीतरी वेगळं दिसेल. दुर्दैव आहे आम्हाला प्रवचनामध्ये सांगावं लागतंय. काय पुढे सरा, पुढे येऊन बसा, नाही का, दुर्दैव आहे. बाकी ठिकाणी बघा ना, आमची किती आवड आहे. मनाचं मनोरंजन जिथे असेल ना, मनाला तेच आवडतंय. मनोरंजन असेल तिथे मन कधी थकत नाही, कधी असं कंटाळा येत नाही, त्याला कधीही कंटाळा येत नाही मनोरंजनाच्या ठिकाणी. अनहित ज्या ठिकाणी आहे ना माणसाचं, त्या ठिकाणी मनुष्य रममान होतो, एकरूप होतो, देहभान विसरून जातो, देहभान विसरून जातो. बरं का, पहिली सिरियल संपली, दुसरी सिरियल संपली, अख्ख्या घरामध्ये नुसतं धूर न धूर झाला, वास यायला लागला, नाही का. तेव्हा ती पोरांना बोलतोय, पोरावर टीव्ही गरम झाली का काय, गंध येतोय, वास येतोय कसला तरी जळल्याचा. तेव्हा ती पोरा बोलतात, काही गॅसवर बादबीत काही ठेवला होता का, काही समजतंय का. ज्या दिवशी नामस्मरणामध्ये आम्ही एवढे रममान होणार, त्या दिवशी देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. देहभान विसरणं याला म्हणतात. काय म्हणतात याला? देहभान विसरणं. फक्त जी गोष्ट आम्ही करतोय तिथे एकरूप होणं, एकरूप तदाकार एकाग्र होणं, रममान होणं त्या गोष्टीमध्ये, बाकी सगळं विसरून. ज्या दिवशी ही अवस्था आम्हाला प्राप्त होईल ना, त्या दिवशी देवाची कृपा आमच्यावर होईल. सांगावं लागणार नाही, गणपती बाप्पा मोरयांना पुढच्या वर्षी लवकर या. कृपेने आमच्या घरात सतत असणारच तो बाप्पा, आमच्या सतत असणार. मूर्ती रूपाने जरी विसर्जन झालं ना, तरी कृपेने आमच्या घरात असणार. फक्त त्याला आवडतील अशी कर्म आम्ही केली पाहिजे बरं का. त्याला आवडतील अशी कर्म आम्ही केली पाहिजे. पूजनाच्या हेतूने आम्ही त्या बाप्पाला घरी आणतो, पूजनाच्या हेतूने आणतो ना, नाही का. काय करतोय बरं आपण पूजन त्याचं, काय करतोय देवाचं. कितींच्या घरामध्ये गणपती बाप्पा आल्यानंतर आम्ही फक्त भजनच करतोय, प्रवचन कीर्तनच करतोय. कितींच्या घरामध्ये. गावातला सगळ्यात मोठा गणपती कोणता माहितीये तुम्हाला? मूर्ती मोठी आहे तो नाही, ज्याच्या घरात सगळ्यात मोठा डाव बसतो ना. खरं आहे का खोटं आहे? काही खोटं बोलत असेल तर ते पण सांगा तुम्ही, बरोबर आहे ना. बरं, काही गणपती 10 दिवसामध्ये विसर्जन होतात, ठीक आहे, पण का 21 दिवस सैन जास्त गोळा व्हायला लागले का महिनाभर बसले गणपती. काय धर्म कार्य पुढे करून आम्ही अधर्म करतोय ना, ही सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठं पाप आहे. आणि हे फक्त आमच्याच धर्मात आम्हाला पाहायला मिळतंय, इतर धर्मात नाही. नाही माऊली, इतर धर्मात नाही. हे धर्म आमच्याच फक्त. डीजेवर नको तसा उलटा सुलटा नाचणं, ही मिरवणूक कोणाची असते? आमच्यांचीच. आणि नाचाला पण आमचेच. जे कधी प्रवचनाला दिसणार नाही, जे कधी कीर्तनाला दिसणार नाही, जे कधी हरिपाठाला दिसणार नाही, काकडानं त्यांचा विषयच नाही. ते मिरवणुकीमध्ये उलट्या सुलट्या तंगड्या करायला. मनोरंजन आहे ना, तिथे रममान होतात, ते एकदम एकरूप होतात बरं का. ज्या दिवशी ते देहभान विसरून हरिपाठामध्ये
आणि हरिपाठाचा आनंद घेतील ना आमचे तरुण, त्या दिवशी माऊली ज्ञानोबांना सुद्धा आनंद वाटेल. आमचे आजूबाजूचे असलेले तरुण आणि तरुण वर्ग ज्या दिवशी हरिपाठाचा आनंद घेतील आणि हरिपाठामध्ये एवढा देहभान विसरून रममान होतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तारुण्यात केलेलं कार्य माऊलींना